नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या फॅब्रिक पेंटिंगमध्ये. आज आपण घेणार आहे राधाकृष्णाची म्हणजे नेम असलेली राधाकृष्णाची डिझाईन घेणार आहोत. याआधी तुम्हाला करायचं आहे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. आता आपण ही राधाकृष्णाची डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला ट्रेसिंग विषयीची सगळी माहिती आधी सांगितलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे मी राधाकृष्णाचं नाव ट्रेसिंग करून घेतलेलं आहे. आता आपण ही डिझाईन करतोय लहान मुलांच्या कुर्त्यावरती. त्याच्यामुळे मी इथे छोटे रिंगला तो कुर्ता अटॅच करून घेतलेला आहे. आता मी बासरीला पहिला ब्राऊन कलर देऊन घेतलेला आहे. जे बासरी आहे त्याला मी ब्राऊन कलर देऊन घेतलेला आहे. आता हा ब्राऊन कलर थोडा सुकल्यावरती मी मग करणार आहे कृष्णा या नावाला निळा कलर करणार आहे. तर आपल्याला ह्या अशा आउटलाईन पूर्ण कंप्लीट करून घ्यावं लागतं, म्हणजे डिझाईन ओके छान दिसते, ओकेमध्ये दिसते. हे बघा, आता आपण कृष्णाची जी पेंटिंग करणार आहे त्याच्यासाठी मी ब्लू आणि 3 ड्रॉप पांढरा कलर घेतलेला आहे. म्हणजे जर 3 ड्रॉप ब्लू असेल तर 1 ड्रॉप पांढरा घेणार आहे. म्हणजे थोडा फेंट किंवा स्काय ब्लू कलर आपण असा करणार आहे. डायरेक्ट ब्लू तुम्ही डायरेक्ट करू नका, कारण की तो खूप डार्क होतो. त्याच्यामुळे तो चित्र खूप असं डार्क आणि हेवी दिसणार. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक शेडिंग म्हणजे पांढऱ्याचा 1 किंवा 2 थेंब तयार करून तो तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे मी कृष्णाची डिझाईन केलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हा कलर दिलेला आहे. आता याच्या ज्या कडा किंवा कॉर्नर काही राहिलं असेल ते कंप्लीट करून घ्यायचं शेवटच्या याला. आता आपण करणार आहे राधाला आपण करणार आहे लाल कलर. याच्यामध्ये तुम्ही लाल कलरमध्ये थोडा पांढरा कलर मिक्स करू शकता. पांढरा कलरसुद्धा तुम्ही थोडा मिक्स करून सुद्धा शेडिंगमध्ये करू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर. किंवा मग लाल कलर दिला डायरेक्ट तरी चालू शकतं. या नावाच्या वगैरे अशा डिझाईन लहान मुलांच्या कुर्त्यावर म्हणा, कशावर टी शर्टवर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची म्हटलं तरी तुम्ही याचे 700 ते 800 रुपयेपर्यंत घेऊ शकता. प्राईज म्हणजे याची विदाऊट आरे वर्क. आणि आरे वर्क केलं तर त्याच्या प्राईस थोडीशी वाढू शकते. आता आपण करणार आहे बासरीला असलेला मोर करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी बासरीला असलेला जो मोर होता त्याला मी हिरवा कलर दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे मी हा बासरीचा मोर कंप्लीट केलेला आहे. आता आपण करणार आहे बासरीवरचा मोर.
आता या मोरासाठी सुद्धा मी 2-3 शेडिंगचे कलर यूज करणार आहे. पहिल्यांदा डार्क, मग थोडा फेंट. आता पहिल्यांदा मी डायरेक्ट डार्कवाला ब्लू, म्हणजे जो बेसिक ब्लू आपल्याला भेटतो डबीमध्ये तो, आणि त्याच्यानंतर दुसरा हा शेड मी तयार केला आहे, तो पण असा थोडासा पांढरा कलर मिक्स करून. आता मी करणार आहे इथं हिरव्या कलरने शेडिंग. हे बघ, अशा प्रकारे आपण मोर आता डिझाईन करून घेणार आहे. अशा प्रकारे मी हिरव्या कलरने 2-3 शेडिंग केलेलं शेडिंगमध्ये आहे. आपण हा मोर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. अशा प्रकारे आपण 2-3 शेडिंगमध्ये मोराचा पीस करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण 2-3 शेडिंगमध्ये हा मोराचा पीस केलेला आहे, बघू शकता. याच्यासाठी मी 2-3 फक्त एक ग्रीन कलर डार्क आणि ग्रीन कलर फेंट असे शेड वापरलेले आहेत. जे बेसिक म्हणजे कलर बॉक्समध्ये भेटतात तेच वापरलेले आहे. तर तुम्ही याची फायनल डिझाईन बघू शकता कशी वाटते हे बघा. हे झाली फायनल डिझाईन. थँक्यू.